आता फक्त 5 कागदपत्रे असे असणार आहेत ज्यामुळे तुमचे नागरिकत्व सिद्ध होणार आहे, म्हणजे तुम्ही भारतातीलच आहात हे सिद्ध होणार आहे। कारण केंद्र सरकार आता भारतीय जनगणना सुरू करणार आहे। यामुळे समजणार आहे कोण लोक भारतीय आहेत आणि कोण लोक बाहेरील आहेत। कारण पहलगाम हल्ला पासून सरकार खूप अलर्ट मोडवरती आहे आणि त्यामुळेच आता भारतीय नागरिक असण्यासाठी तुम्हाला 5 कागदपत्रे कंपल्सरी केलेले आहेत। त्यातील सर्वात महत्त्वाचे त्यातील 3 कागदपत्रे बऱ्यापैकी तुमच्याकडे असणारच आहेत, परंतु त्यातील 2 कागदपत्रे ही तुम्हाला नव्याने काढून घेणे महत्त्वाचे आहे। कारण बऱ्याच जणांकडे ही कागदपत्रे नसतात आणि सर्वात महत्त्वाचे 2 कागदपत्रे शासनाने कंपल्सरी केलेले आहेत, सक्तीचे केलेले आहेत। आणि याचमुळे भारतीय नागरिकत्वाची ओळख होण्यासाठी आणखी कागदपत्रांची चौकशी चालू केलेली आहे आणि काही कागदपत्रे ही सक्तीची केलेली आहेत। भरपूर साऱ्या लोकांचे म्हणणे आहे की इथले आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्ड आणि इथला पासपोर्ट आहे हे सुरक्षित आहेत, परंतु नाही। तुमच्याकडे फक्त एवढीच कागदपत्रे असून तुमची नागरिकत्वता सुरक्षित होणार नाही, तर त्यासाठी तुम्हाला आणखी 2 कागदपत्रे हे कंपल्सरी म्हणजे सक्तीचे केलेले आहेत। आधार कार्ड किंवा पॅन कार्ड, रेशन कार्ड किंवा पासपोर्ट असेल, ही सर्व ओळखीची पुराव्याची कागदपत्रे आहेतच, परंतु म्हणून काही नागरिकत्वाची कागदपत्रे ठरणार असे नाही। तुमच्याकडे मस्त आधार कार्ड आहे, पॅन कार्ड आहे, रेशन कार्ड आहे, हे सर्व ठीक आहे, परंतु सरकारच्या नवीन नियमानुसार आणखी 2 कागदपत्रे असतील तरच तुम्ही भारताचे नागरिकत्व सिद्ध करणार आहात असे गृहीत धरले जाणार आहे। आता जेव्हा पहलगाम हल्ला झाला तेव्हापासून केंद्र सरकार हे खूप अलर्ट मोडवर आहे आणि आता जनगणना सुद्धा सुरू होणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला प्रत्येक व्यक्तीकडे 2 कागदपत्रे आहेत का हे बघितलं जाणार आहे आणि तरच त्यांचं भारतीय नागरिकत्व हे सिद्ध केलं जाणार आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण पहिली जे 3 कागदपत्रे सांगणार आहे ते बऱ्यापैकी सगळ्यांकडे असतात, परंतु शेवटची 2 जी कागदपत्रे सांगणार आहोत ते तुम्हाला काढून घेणं गरजेचे आहे। बऱ्याच लोकांकडे नसणार आहे आणि सक्तीचे 2 कागदपत्रे केलेले आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे तरच तुम्हाला 2 कागदपत्रे ही समजणार आहेत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, शेजारील बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण आणि गव्हर्नमेंटचे नवीन अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील। तर पाहूयात ही कागदपत्रे कोणती असणार आहेत ते। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे 5 कागदपत्रे असे आहेत की ज्यामुळे तुम्ही भारतीय नागरिक आहात हे समजणार आहे, परंतु त्यातील 2 कागदपत्रे ही अशी आहेत ज्यामुळे तुम्ही भारतीय नागरिक आहात हे पक्के समजणार आहे। तर आता आपल्याला कोणती कागदपत्रे बनवून घ्यायची आहेत, कोणती कागदपत्रे जवळ ठेवायची आहेत, ज्यामुळे आता जनगणना सुरू होणार आहे। यात नागरिकत्व पण चेक केलं जाणार आहे, त्यावेळी आपल्याला अडचण येणार नाही। तर ही कागदपत्रे कोणती आहेत आणि किती अतिशय महत्त्वाची कागदपत्रे आहेत पाहूयात। तर यातील सर्वात पहिलं आणि महत्त्वाचं कागदपत्र असणार आहे ते म्हणजे आधार कार्ड। आता तुम्ही म्हणाल आधार कार्ड तर सगळीकडेच असतं आणि आम्हाला माहीत आहे आधार कार्ड हे नागरिकत्वाचा पुरावा ठरू शकतो। तुम्हाला हे माहीत आहे की आधार कार्ड ओळखीचा पुरावा ठरू शकतो, पण तुम्हाला हे माहीत नाही की आधार कार्ड हे नागरिकत्वाचा सुद्धा पुरावा आहे। आता प्रत्येक ठिकाणी आधार कार्ड लागतेच। बँकिंग सेक्टरमध्ये तर आधार कार्ड सक्तीचे केले आहे, परंतु फक्त आधार कार्डवरती तुमचे नागरिकत्व साबित होणार नाही, तर त्यासाठी आणखी 3 कागदपत्रे असणे गरजेचे आहे। म्हणजे आधार कार्ड तर तुम्हाला लागणारच आहे, परंतु आणखी 3 कागदपत्रे असणे गरजेचे असणार आहे। त्यानंतर आहे रेशन कार्ड। आता या रेशन कार्डवरती फक्त मोफत गहू तांदूळ मिळणार का? नाही, तर ते तुमचे नागरिकत्व सुद्धा साबित होणार आहे। कारण त्यावरती सरळ तुम्ही पाहिलं असेल लिहिलेलं असतं की तुम्ही कोणत्या देशातील आहात, कोणत्या राज्यातील आहात त्यामुळे तुम्ही जर भारतीय असाल तर रेशन कार्ड असेल तरच नागरिकत्व हे सिद्ध होणार आहे। आता तुम्ही म्हणाल सर्वांनाच रेशन कार्ड थोडी असतं, परंतु असतं, कारण ज्यांचं उत्पन्न जास्त आहे त्यांना पांढरं रेशन कार्ड सुद्धा मिळतं, ज्यांचं कमी आहे त्यांना पिवळं केशरी रेशन कार्ड सुद्धा मिळतं। त्यामुळे रेशन कार्ड हा सुद्धा नागरिकत्वाचा पुरावाच आहे।
त्यानंतरचे पुढचे कार्ड आहे ते म्हणजे पॅन कार्ड. जर तुमच्याकडे पॅन कार्ड असेल तरच भारतीय नागरिकत्व सिद्ध होणार आहे. पॅन कार्ड हे टॅक्सला जोडलेले असते, त्यामुळे पॅन कार्ड पण अत्यंत महत्त्वाचं कागदपत्र असणार आहे तुमचं भारतीय नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी. त्यावरती सुद्धा तुम्ही भारतीय आहात हे सरळ लिहिलेलं असतं. त्यामुळे पॅन कार्डसुद्धा तुम्हाला भारतीय नागरिकत्व सिद्ध करून देणार आहे. आता ही झाली 3 कागदपत्रे की जी कॉमन तुमच्याकडे असतात. त्यानंतरचे पुढचं आहे ते म्हणजे पासपोर्टसुद्धा एक खूप महत्त्वाचे कागदपत्र आहे. आता तुम्ही म्हणाल ते फक्त बाहेर जाणाऱ्या लोकांसाठी असते, तर असे नाही. यामुळे आता तुमचे नागरिकत्व सिद्ध होणार आहे. आता तुमचा पुढचा प्रश्न असेल मग काय सर्वांनीच काढायचं का? तर मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं होतं की पहिली 3 कागदपत्रे पूर्ण सक्तीची नसणार आहेत आणि त्यातीलच हा एक. परंतु आता मी जे 2 कागदपत्रे सांगणार आहे इथून पुढचे ते सक्तीचे असणार आहेत. सध्या जनगणना सुरू होणार आहे आणि त्यामध्ये मी इथून पुढचे जे 2 कागदपत्रे सांगणार आहे ती सक्तीचे केले जाणार आहेत. या अगोदरचे जे 3 कागदपत्रे सांगितले ते तर तुमच्याकडे कॉमन असतातच, परंतु इथून पुढे तुम्हाला जे मी कागदपत्रे सांगणार आहे 2 ती सक्तीच्या असणार आहेत. पासपोर्ट सक्तीचा नसणार आहे, परंतु पासपोर्टसुद्धा एक नागरिकत्वाचं जे पुरावा असू शकतो. आता पाहूयात, या व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी सांगितलं होतं की शेवटची 2 कागदपत्रे ही आत्ताच्या होणाऱ्या जनगणनेतला नागरिकत्व म्हणून सक्तीची केलेली आहेत असा केंद्र सरकारचा आदेशसुद्धा आहे. तर पहा, त्या 2 कागदपत्रामधील पहिलं कागदपत्र आहे बर्थ सर्टिफिकेट. हे सर्वात महत्त्वाचं कागदपत्र असणार आहे. आता होणाऱ्या जनगणनेला भारतीय नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी आता तुम्हाला प्रत्येक ठिकाणी गेल्यावरती सर्वात पहिलं मागितलं जाणार आहे ते जन्म प्रमाणपत्र. त्यामुळे जर तुमच्याकडे जन्म प्रमाणपत्र नसेल तर आत्ताच अलर्ट व्हा, कारण ज्याच्याकडे नसेल त्यांची अलग लिस्ट काढण्यात येणार आहे. असा वरून सुप्रीम कोर्टाचा सुद्धा आदेश आलेला आहे. केंद्र सरकारकडून आलेलाच आहे, सुप्रीम कोर्टाकडून असा आदेश आलेला आहे. तर तुम्हाला समजलं असेल पहिलं कागदपत्र, त्यानंतर दुसरं पाहणारच आहोत. परंतु तुम्हाला बर्थ सर्टिफिकेट जनगणनेच्या अगोदर काढून घेणं हे खूप महत्त्वाचं ठरणार आहे. तरच तुम्हाला जनगणना करताना तुमचं नागरिकत्वसुद्धा चेक केलं जाणार आहे. आणि त्यात जर तुमचं जन्म प्रमाणपत्र नसेल आणि पुढचे एक मी कागदपत्र सांगणार आहे ती नसेल तर तुमची लिस्ट वेगळी काढली जाणार आहे आणि त्याच्यावरती योग्य ती कारवाई ही केली जाणार आहे. त्यानंतर पुढचं जे महत्त्वाचं कागदपत्र आहे ते म्हणजे वोटर आय डी कार्ड. आता वोटर आय डी कार्डसुद्धा सक्तीचे केले आहे, कारण भारतातील सर्वच नागरिकांना 18 वर्षाच्या वरील सर्वच नागरिकांना हे मतदानाचा हक्क आहे आणि त्यांना वोटर आय डी कार्ड काढून घेणे हे कंपल्सरी केलं आहे. ते सुद्धा नागरिकत्वाचा पुरावा आहे आणि आत्ताच्या जनगणनेनुसार वोटर आय डी कार्डसुद्धा सक्तीचे केले आहे. आता वोटर आय डी कार्ड फक्त 18 वर्षाच्या वरील नागरिकांनाच सक्तीचे केले आहे. बाकी सर्वांना सर्वात महत्त्वाची मी सांगितलेली पहिली 3 डॉक्युमेंट आणि हे पुढचं आहे ते बर्थ सर्टिफिकेट. आता बर्थ सर्टिफिकेट तर सर्वांजवळ असायलाच पाहिजे आणि 18 वर्षाच्या वरील जे लोक आहेत त्यांच्याकडे वोटर आय डी कार्ड असणे हे महत्त्वाचे आहे, हे सक्तीचे केलेले आहे. सो तुम्हाला समजले असतील पहिली 3 कागदपत्रे आणि शेवटची सक्तीचे 2 कागदपत्रे कोणती आहेत ती. सो हा महत्त्वपूर्ण आणि कामाचा व्हिडिओ जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत शेअर करा. भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत धन्यवाद.